कंटिन्यू फास्ट बोला विचारा काय पुढे कोण. हा चल नेक्स्ट क्वेश्चन. पहिल्यांदा कधी भेटला? ऑगस्ट महिन्यात. कुठं? 7 महिने दिले हडपसर. कशासाठी? हँडबॉलची प्रॅक्टिस चालू करायची होती. प्रॅक्टिस चालू करायची होती. ओके. पहिल्यांदा मग रेस्टॉरंट पुढे कावेरीतच. हो. त्याला कसं काय कावेरी म्हणतात? फालतू प्रश्न नको. बिल कोणी भरलं पाहिजे? बिल TTMM. TTMM होतं. अरे बापरे, ह्याच्यावर निघाला येतो. तू 10-20 रुपये कॉन्ट्रीब्युशन. नेक्स्ट तिने कधी फोन कधी केला पहिला? आपण सोलापूरला डिव्हिजनला गेलो होतो त्यावेळी. डिव्हिजनला थांब झाला काय पण नक्की कोणी कोणाला प्रपोज केला हे विचार. नाही थांब यायचं अजून. फोन आताशी फोनवर आली. अरे मग एक काम कर, स्टार्टिंगला कुठे भेट झाली, कशी भेट वाढली? फोन त्यांनी केला ना. अरे ते नंतर ना आलं. व्यवस्थित प्रश्न विचारा. विचार स्टार्टिंगला भेट कशी काय, म्हणजे भेट झाल्यानंतर भेटी वाढत कशी काय गेल्या? वाढत म्हणजे मी त्यांची प्रॅक्टिस घ्यायची त्यांच्या टीमची. खाली बाबू टीमची प्रॅक्टिस घ्यायची. त्यावेळी सकाळचं सेशन असायचं. त्यावेळी दोघी तिघीच लवकर यायच्या 11वीच्या मुली. बाकी 12वीच्या लवकर येतच नव्हतं. उदाहरणार्थ रंगास्वामी यांच्या दूध डेअरी, देवकर साहेबांचे जाऊ येऊ, ओमकार जंगम यांच्या मिसेस, त्या कधीच लवकर जागेवर नाही. आणि या 11वीच्या असायच्या ती सगळे येईपर्यंत थांबण्यासाठी, टीम गेम करण्यासाठी. म्हणून मी सगळ्या येईपर्यंत वाट बघायची. त्यावेळी बोलता चालता असं बोलणं वाढत गेलं. तोपर्यंत चान्स मारून घेतला. तोपर्यंत बाहेर कधी गेला भेटायला? सगळ्यात पहिल्यांदा ग्राउंड सोडून असं बाहेर, ऑफिशियली नाही, इंडिव्हिज्युअली. लोहिया गार्डन नाही. गार्डन नाही. मध्ये असं नाही युवराज दर्रे असं. सांगा. सप्टेंबर नाही, ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये माझं ऑर्कुटवर ओपन होतं ना अकाउंट. तिचं ओपन करण्यासाठी आम्ही सायबर कॅफेवर गेलो होतो. ती पहिली भेट. हो. प्रपोज मारल्यानंतर प्रपोज कधी मारला? आपण सोलापूरला ज्यावेळी डिव्हिजनला गेलो होतो पहिल्या दिवशी. कोणी कोणाला पहिल्यांदा प्रपोज मारला? फोन आल्यानंतर त्यावेळी काहीतरी त्यावेळी प्रपोज केला. नाही, आम्हाला असं समजलेलं की तुम्ही तुमची सेटिंग लावून घेताय म्हणून. नाही. हो, आम्हाला मी कळलं की सेंटर होता मध्ये. तुम्हाला झाटूची काय पण कळतं. त्या सेंटरचं नाव बी सांगू शकतो आम्ही. सांगा काय. शीतल देवकर. काय तुम्ही रे माणसाचं नाव घेताय? सॉरी ओंकार. नाही, ते आम्हाला चालतं. दळिंद्री आपल्याला काय म्हणायचं का त्याच्यावर? दळिंद्री इकडे त्याला विचारतोय ना. म्हणजे तुमचं म्हणणं काय, तुम्ही वन मॅन शो केला का? असं म्हणणं आहे का? वन मॅन शो नाही, तसं काय मला माहित नाही. त्यांनी काय केलं असेल नसेल, आय डोंट नो अबाउट इट. म्हणजे ठीक आहे. प्रथम प्रपोज कोणी केलं? त्या पार्टीकडनं आला. नंतर तुमची दुसरी भेट कसं काय विचारलं काय? त्यावेळेच्या भावना काय होत्या? ओंकार कसा 4 वेळा म्हणला, तिकडनं कसं हे आलं? 4 वेळा नाही, प्रपोज कसा मारला सांगा. त्यांनी कसा मारला? काय नाही, बोलणं चांगलं झालं होतं की फ्रेंडशिप चांगली वाढली होती. त्यांनी विचारलं की तुमची पर्सनॅलिटी वगैरे खरंच चांगली आहे, तुमचा गेम वगैरे चांगला आहे. पुढे फ्युचर चांगलं आहे. ते त्यांना माहित नव्हतं मी किती दळभात्र आहे. प्रपोज कसा मारला? काय नाही, शब्दात आय लव्ह यू किंवा मी तुला खूप आवडते.
तीन शब्द मी जे म्हटलं ना, तर ते 3 शब्दातच एवढंच 3 शब्द ते उत्तर मी डिव्हिजन वरून गेल्यानंतर दिलं. काय दिलं? येस आय लव्ह यू या कुठं बोलवलं नाही, कसं छान बोलवलं बसायचं. मध्ये मध्ये नाही बोलायचं. कुठं बोलवलं Right, कसं right, बोलवलं नको कधी मध्ये दिलं? आलं. काही नाही. त्यावेळी मी ग्राउंडवर चालू होतो, म्हणजे मुलांची प्रॅक्टिस घ्यायला रोज येत होतं. कॉलेज सुटल्यानंतर त्यावेळेस भेट झाली होती, त्यावेळेसच उत्तर काय नजरे दिलं? कहाँ असं होती. उत्तर कुठल्या टाइप 3 मध्ये शब्दात दिलं का 3 शब्दातच सेम सेम ऍड लावला. नाही 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 तू पण तू नाही कशाला आय लव्ह यू टी डबल नाही नाही टी डबल टू सेम 3 शब्द आहे तसेच रिपीट केले. हो का कोणी म्हणून त्यांना भेटी कशी काय वाढत गेल्या ते झोपू दे रे का बसा हा. भेटी भेटींचं पहिल्यांदा कुठे घेऊन गेला फिरायला कुठे फिरायला गेला? प्रपोज झाले नाही. कोणत्या PMT बस मध्ये? हा कोणत्या तुमच्यासारखं PMT वय, मध्ये? कुठेही खेटायला आणि कुठेही नाही. नाही नाही आम्ही तसं नव्हतं अजूनपर्यंत कुठेही आउट ऑफ हडपसर कुठेच गेलेलो नाहीये. Out of हडपसर म्हणजे हडपसर मध्ये कुठे? प्रपोज झाल्यानंतर तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये गेला का नाही एकच कावेरी रेस्टॉरंट मग 5 स्टार नंतर- हॉटेल. मग तेव्हा कोणी बिल दिले Propose मारल्यानंतर नाही TTM नाही. त्यावेळी यावेळी समजा आता सोमवारी मी भेटलो आणि मी दिलं तर मग पुढच्या वेळी ते देणार असं तेच विचार असं नाही की एकावर कोणावर भार नाही तुमच्यासारखं नाही बघा तेव्हा दुसऱ्याचे जाऊन करायचं. बरं ठीक आहे बर 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 असं तापू गिफ्ट नका काय दिलं? दोघांपैकी कोणी काय काय गिफ्ट पहिल्यांदा कोणी कोणाला दिलं? माझ्या बड्डेसाठी काय दिलं? एक सेंटची बॉटल दिली. सेमची बॉटल वाचत ती जा वापरतो कसा? का नाही? तो कधी आपण वापरतच नाही त्याचा वास होता. सेंट आम्हाला आणलं लय थोडत गाठवलं. लावतात. ठीक आहे तू काय दिलं? तू काय दिलं? मी ग्रीटिंग कार्ड दिले. मोकळी वाटली. I love you. हो येस नाही आय लव्ह यू नाही I hate you. स्वीट फ्रेंड कारण घरी प्रॉब्लेम्स येतो ना त्यामुळे. बरं ठीक आहे, बर्थडेला काय गिफ्ट देशील आता पुढचे? नाही 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 थांबा मग मोकळी. बर्थडेला गिफ्ट काय आलं वापरलेली. ए, थांब जरा बर्थडेला गिफ्ट काय आलं तुमच्या शेणची बाटली सांग. नाही. फ्रेंडशिप डे Friendship day, Valentine day. व्हॅलेंटाईन डे साजरा कशी केली आता ती डे? आमचे तुला पण राहिले ते प्रश्न. पांड्या बरोबर पांड्या गप तीन आहेत पांढऱ्या. पांड्याला स्पॉन्सर असतात माहिती का? तुम्ही विषय बदलू नका विषय बदलू नका. हो, काय विचार फ्रेंडशिप डे तुमचा साजरा केला. फ्रेंडशिप डे काय नाही फक्त जस्ट ज्यावेळी कॉलेजमध्येच भेटलो होतो त्यावेळी जस्ट फ्रेंडशिप बँड बांधलेलं एवढंच. ठीक आहे, तुला